झालं का जेवण? सासूबाई जेवल्या का? पुन्हा ताई झालं झालं आताच झालं जेवण आमचं. पण मी तुम्हाला सांगतो, आई भांडल्या तर खरी, पण त्याच्या मनात खुटखुटी अशी बसल्यासारखी वाटते का त्याला धक्की नाही हो माय. तुम्ही दिशे नाही पाय इकडे तिकडे. पण मला काही विचारलं नाही ताई ना, मला काही विचारायची हिंमत नाही केली. कोणत्या तोंडाने विचारलं मला? पण त्या ताईला धक्के नाही, पण तुम्ही होत्या नाही तर ताई. हो तसंच आहे त्याचं, तसंच आहे तेव्हा. भांडण करायचं मग खायचं नाही. आता आता मलाच काय धकते काय? मलाच काय धकते काय तू सांग बरं. पण आता असं आहे, पण आता जेवा लागते. मी काय म्हणतो, बाहेर गेल्या काय? नाही तर अधिकीन बापा दडदड दडदड करून चुगल्याच करून राहिल्या म्हणून मायावाल्या. तू म्हणे बाबा मैत्रिणीकडे गेल्या त्या त्याच्या मैत्रिणीकडे. आता सांगा इथचं पुरं डिटेल, कसं झालं घरी भांडण, काय झालं, आता पुरं सांगते म्हटलं तिले मैत्रिणीले. अंतकलाले सर्व काही सांगते. मग ती अंतकला साऱ्या केली तर मचवते, आणि हे सांगते घरातल्या, आणि मग साऱ्या गावावर पेरते. मग त्या जाऊ द्या ना ताई, त्यांच्याकडे काय लक्ष देता तुम्ही, जाऊ द्या. पण ताई आपल्या घरात का नाही सगळे एकत्र असल्याशिवाय मला करमतच नाही. पण मलाच तर कटकट 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 ना, मी काहून गेली म्हटलं, बिचारे काहून गेली. मला काही घरात गमून नाही राहिला आजकाल. नुसती 15 दिवस झाले नुसती कटकट 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 कटकट. अशा कटकटीत गमते काय? मला कसंच गमून नाही राहिलं. मला असं वाटते का घर सोडून द्या, नाही तर त्याच्यापेक्षा तुम्ही अशा बोलून राहिल्या. तुम्हाला कटकट आहे आणि आम्हाला काही कटकट नाही काय? मला कटकटच ऐकायला लागून राहील ना. जरी घरात कोणाचे कोणासोबत भांडण होऊन राहिलं, पण घरात कटकट कटकट तर लागते दिवसही भर. शेवटी कटकट आहेच ना. तुम्हाला गमत तर मला गमत असेल का ताई? असंच आहे ना. काय करता आता? आता जे जे होते ते पाहावे. आता कसं आहे, उगच राहा लागते ना. बा केलेला जसं तसं राहिलं. माणसंही जेवत नाही, कोणीच जेवत नाही. आणि कटकटीनं कोणाला झगते, कोणाचं भर झालं या कटकटीनं. पण आता काय सांगणार आहे आईले, कटकट लावू नका म्हणून. पण आता काही ऐकून नाही राहिल्या. हो हे असंच आहे हो बाई. आता महिना दीड महिने काही कटकट काही सरत नाही, काहीच सरत नाही. आणि कोणाचंच कोणीच खात नाही आपल्या घरी. असंच आहे. तू नव्हती ना पहिले, अशीच कटकट लागली. 1-1.5 महिना तू सप्ताच बसे. मग जरासं मूड त्याचं बरोबर झालं का, मग जरासं घरचं वातावरण बरं राहे. आणि असं आहे हो गोष्ट. त्या आधी काही महिनाभर चालते का हे? पाहून घे ना, महिनाभरच चालते. आता महिनाभर चालले, थोडेसे दिवस चालते काय? म्हणून तुम्ही काहून जातो लवकरच? तुम्हाला अनुभव आहे बा, मला का अनुभव? आता 1-1.5 वर्ष झाले, आणि 1-1.5 वर्षात त्यानं काही एवढं काही केलं नाही. आणि आता जराशा करून राहिल्या त्या, तर आता आलं माझ्या लक्षात. माझ्या मन करून राहिलं लेकराला सुट्ट्या लागल्या. आता सुट्ट्या लागल्या, नाहीतरी जास्त दिवस सुट्ट्या राहत नाही लेकरायले. आता चाललं जा म्हटलं आईच्या घरी, चाललं जा. मी आईच्या घरी जातोच. मी बाबाला म्हणतो का नाही बा मी आता जातो बा. भांडण झालं म्हणून नाही, हे लेकराला सुट्ट्या मग राहायला भेटत नाही बा. मी बाबाला म्हणून पाहतो. हो ताई तुम्ही चालले जाईन, मग मला कर म्हणून काय? मी काय करू इथे एकटी? मी काय करू? चल ना आईची ताटक दूध, तुम्ही चला एक दिवस. चल आपण दोघी जाऊ. चल जाऊ दे, टाक तिच्या अंगावर काय तर. लय आपण असलं म्हणजे लय लय गुन्हे येऊन राहिले. ते काही करा नाही लागत, काही नाही. बसल्या जेवायला भेटते. चल तुम्ही माझ्यासोबत. आई दोघी गेल्या तर म्हणून एक झाल्या. पहिलेच ते एक झाल्या म्हणते आपल्याला. नाही तुम्ही जा बापा, मी नाही जात एकटं. कसं कसं त्याच्या अंगावर टाकून जा बापा. मुद्दामूनच केलं म्हणून. कुठं बसतं बाबा भांडणाचा कावधी. नाही गमून राहिलं बाई. मी आता माझ्या लेकरं घेतो आणि चालली जातो मी. आणि येईली म्हणतो आणि चालली जातो. मी लेकराच्या मिसाना चालल्या जाईल. मी जाऊ शकतो का? नाही ना, मला तर आस लागन बापा. मी श्यामजीले म्हणून पाहतो, बाबाले म्हणून पाहतो. नाही तर मग मी चालली जातो. तुम्ही चालले जाण त्या दिवशी मी चालली जातो. मी बाबाला विचारतो काय म्हणते तर बाबा. हो विचारा. आता जरासं आपल्या घरचं वातावरण शांत झालं. आता विचारलं तर काही नाही होत. आता म्हणून जा म्हणून तुम्हाला असं म्हणू शकते. श्री तसं करत नसते. ऐकत जाय बरं तू. श्री तिकडे जाऊ नको, पडशील ना. काय लेकाले मागला लागते आई. चिव आला, काऊ आला, भुर उडून गेला. पाय बरं बाबू चिवले बोला. ये म्हणा, ये चिव दाना घे, भुर उडून जा असं म्हण. ये चू 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 चू. तुम्ही घरीच आहे का? मला वाटलं तुम्ही बाहेरच आहे बाबा. श्री तुमच्याच पाशी वाटते. श्रीमायच पशे चार्जिंग काही नेला नाही येले. मग बसला मापाशी तो चिव. मग आता त्याला चिवचं गाणं शिकवलं. मोठी हट्टल आहे बुडगी. नेलं नाही. पाय बरं नातवाचं तसं तर लय लाड आहे. आता पाय ना भांडण झालं तर नातवाला नेलंही नाही, घेतलंही नाही सोबत. एवढं लेकरानं काय केलं? लेकरानं मायावाल्या काय केलं यायचं? माझ्यासोबत करावं लागते हॉटेलपणा. पण लेकराय दे. त्याच्या बाप्पाचं माय झालं भांडण. पण लेकरानं काय केलं असं आहे? पाय बरं. बाई काही काम होतं का माझ्यासोबत? काही काम होतं काय? बाबा मी काय म्हणत होती बाबा, आता म्हटलं ह्या लेकराले नेहाले सुट्टी लागली आणि लेकरे घरी आहे म्हटलं. तर मग काही जास्त दिवस सुट्ट्या राहत नाही. तर म्हटलं गावले जातो बाबा म्हटलं. याच्या बाबाला म्हणतो म्हटलं का आता जातो म्हणून मी गावले. मग येतो 10-20 दिवस राहतो म्हटलं. नाहीतर मधात जायला भेटत नाही तर 20 दिवस राहतो लेकराले घेऊन आणि मग चालली म्हटलं.
आता आताच जातं काय? हे असं घरात वातावरण आहे आणि आताच जातं काय? बाबा तसं काही नाही, भांडणा गिडण्याच्या वातावरणामुळे नाही चालली मी. कसं आहे, मी पहिलेच जाणार होती, पण आता हे तितंबा झाला तर त्याला काय करता. नाहीतरी जाणारच होती, नाही लेकराला सुट्टी लागल्यावर. तसं काही होई नाही. म्हणून बाबा मग जातो म्हटलं मी. काही नाही ना सुनबाई, मग जाय. तू मग विचार तू त्याला आपल्या अभिले आणि मग चालली जाय तू. हो, उद्या उद्या चालली जाईन. मग आज विचारतो याच्या बाबाला आणि चालली जातो. आणि याच्या बाबा येत असून त्याच्या बाबाला विचारतो ना. बाबाला काय न्याय लागते? याचे बाबा काय येते? नाही, याचे बाबा लय दिवसाचे आले नाही आहे. म्हटलं 2-4 दिवस राहा बा, सुट्ट्या काढा, चला मग आमच्या सोबत. चला मग अशी म्हणत होती मी येईल. तुमचं जसं जमते तसं करा बा. मी काय बोलणार आहे बा? तर तुमच्या दोघांना बायकोच्या मध्ये करा, काय करायचं आहे तर जायचं जा. मग नेहा कुठं गेली? नेहा एवढ्या उन्हीची कुठे गेली म्हटलं? एवढी बाहेर कुठं जाते ते? एवढ्या उन्हीत आणि फिरते, किती ऊन तपून राहिली, 10 आणि 11 वाजले तरी, आणि ती इथे बाहेरच्या बाहेरच राहते. हो बाबा, किती तिच्या मागं लागणार आहे मी. ऐकतच नाही, कशीच ऐकत नाही. जेव्हापासून सुट्टी लागली ना, हाच काव आहे तिच्या मैत्रिणी हे. आणि कोणत्या तरी मैत्रिणीच्या घरी जाते आणि ते भांडुली करते, खेळते. आणि काय लहान लेकराचा तो खेळच असते म्हणा. आता लहानपणी आम्ही नाही खेळू काय खेळ भांडुले, तसंच सारेच खेळते. आता काय ते किती घरात डांबून ठेवा. उन्हीत नाही ना, उन्हीत असलं म्हणजे मग टेन्शन राहते ना. जाव घेऊ लागाले लेकराले. जर असं पाच जाय, उन्हीत नको जाऊ देत जो. नाही, तिच्या मैत्रिणीच्या घरातच खेळते ते दिवसभर, काहीच नाही. तिच्या मैत्रिणीच्या घरी, आपल्या घरी खेळू देत जाण त्याइले लेकराईले. मी म्हटलं तिला आपल्या घरी खेळत जाय बाई, त्याला घेऊन येत जाय आपल्या घरी. नाही म्हणे, तिच्या घरी स्पेशल खोलीच आहे म्हणे. तिची रूम आहे म्हणे, स्टडी रूम, असं सगळं काही आहे म्हणे त्याच्या. आणि आम्ही तिथेच खेळत असतो म्हणे, मैत्रिणी. असं ठीक आहे मग. कायच करावं बापा, ह्या पसाऱ्याला तुम्ही काऊन गेली. हा माणूस जरासाही पसारा व्यवस्थित ठेवत नाही. जिथचं तिथं सामान पडलं राहू देते. कधी पा रूम मध्ये पसाराच राहते. जिथचं सामान तिथं पडलं ठेवते, कधीच उलीशी उचलत नाही. आणि मी जराशी तिकडे आता काम करायला जास लागते सकाळी. आणि मी इकडे नसली का यायला सर्व घरात पसारा करून ठेवलाच आहे. नेहमीच ताला यायचा. चल बाई, जराशी साफसफाई करून घेतो. मी विसरल्यासारखं वाटून राहिलं. कुणाच तरी लग्न आहे ना एवढ्यात. कुणाच आहे रे बा लग्न? परवाच्या दिवशीच लग्न आहे. मायावाल्या आत्याच्या पुतणीचं लग्न आहे. अरे देवा, अरे लक्षच नाही राहिलं. बरं झालं मला आठवण आली. आता मला विचार म्हणा लागन बा, श्यामजीले चाललं जा लागन. आणि तिकडून जरा झालं मिसच भेटून गेलं. ताई चालल्या गाणे, ताईला जाऊ देतो. मग परत दिवशी मी चालली जातो. लग्नाला जाणं होते, परत दिवशी सकाळीच लग्नाला चालली जाईल. आणि तिकडे आईच्या घरी राहून जातो. असंच करून घेतो आता. पहिले पण ताईला उद्या जाऊ देतो. मायनं ताईले झाले भेटन ना, जाऊ दे ताईले जाऊ देतो. पहिले काढतो यायच्याविषयी गोष्ट, घरी काढतो मग गोष्ट.